फ्लेम रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं। सर्वप्रथम मी फोडणी तयार करून घेत आहे। त्यासाठी मी कढल्यामध्ये तेल घेतलं आहे आणि ते तेल तापलं की त्यामध्ये मी मोहरी, मेथी आणि हिंग घालत आहे आणि ही फोडणी मी आता थंड करायला ठेवून देत आहे। भारतामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक घरात अनेक प्रकारची लोणची बनत असतात। अगदी कैरी, मिरची, लिंबू, करवंद, आवळा, गाजर, ओली हळद, लसूण, कोळंबीपासून ते मटणापर्यंत। काही लोणची आंबट, तिखट, गोड असतात। प्रत्येक घराला आपला स्वतःचा असा लोणच्याचा मसाला असतो, स्वतःची अशी लोणच्याची रेसिपी असते। किती असंख्य प्रकार असतील ना लोणच्याचे, विचार करूनच थक्क व्हायला होतं। तर इथे मी ओली हळद धुवून पुसून घेतली आहे। सालं न काढताच त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहे। त्यात आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालत आहे। तुम्ही मिरची नको असेल तर लाल तिखट घालू शकता आणि त्यातच मी थोडंसं आलं घातलं आहे। चॉपरमध्ये आता मी हे सर्व वाटून घेत आहे। यामध्ये मी आता अंदाजाने मीठ, 2 ते 3 लिंबाचा रस आणि थंड झालेली फोडणी घालणार आहे। तुम्ही याच्यामध्ये बेडेकर, केपर किंवा होममेड लोणची मसालाही घालू शकता। आता हे लोणचं मी डब्यात भरून ठेवणार आहे आणि वरतून तापवून थंड केलेलं तेल घालणार आहे। लोणच्यावर तेलाचा थर येईपर्यंत तेल घालायचं आहे, त्यामुळे बुरशी लागायची शक्यता कमी असते। 2 ते 3 दिवस बाहेर मुरायला ठेवून मग हे लोणचं फ्रीजमध्येही ठेवता येतं। तर माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह फ्लेम रेसिपीमध्ये।